सिंह राशी नोव्हेंबर 2025. सिंह राशींच्या लोकांसाठी नोव्हेंबर हा महिना त्यांच्या करिअर, प्रेम, आरोग्य आणि आर्थिक परिस्थितींच्या बाबतीत कसा असेल? चला तर मग जाणून घेऊयात. सिंह राशींच्या लोकांसाठी नोव्हेंबर हा महिना अत्यंत शुभ राहील, कारण 4 नोव्हेंबरला मंगळ हा ग्रह धनु राशीत प्रवेश करेल. करिअरच्या बाबतीत हा महिना पाहिला असता तुमच्या मेहनतीचे कामावर पूर्ण फळ मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्रमोशन किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुम्हाला करिअर आणि व्यवसायात प्रगतीसाठी उत्तम संधी मिळतील. विशेषतः व्यवसायात असलेल्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरेल. महिन्याच्या सुरुवातीपासूनच वाढ आणि नवीन करार होण्याची शक्यता आहे. या महिन्यात बेरोजगार व्यक्तींनाही चांगली संधी मिळू शकते. जर तुम्ही एखादा नवीन प्रकल्प किंवा गुंतवणुकीची योजना आखत असाल तर या महिन्याच्या मध्यात सर्व अनुकूल असेल. वैवाहिक दाम्पत्यासाठी तुमच्या नात्यात गोडवा आणि विश्वास वाढेल. तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालण्याची संधी तुम्हाला मिळेल आणि परस्पर समजुती मजबूत होईल. पण संवाद साधताना काळजी घ्या आणि त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण गुरु ग्रह हा चांगल्या स्थितीत नाही, म्हणून वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. या महिन्यात तुमच्या नात्यातील गैरसमज दूर होतील. तुमच्या वैवाहिक जीवनात सुसंवाद आणि प्रेम वाढेल. महिन्याच्या शेवटी तुमच्या कुटुंबाने किंवा तुमच्या मुलांकडून मिळालेली एखादी कामगिरी आनंद देईल. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्याच्या दृष्टीने पाहिल्यास हा महिना नेहमीपेक्षा चांगला राहील. या महिन्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या आरोग्याच्या समस्या थोड्याफार सुधारण्याची शक्यता आहे. तथापि हवामानातील बदलांमुळे सर्दी किंवा थकवा यासारख्या किरकोळ समस्या उद्भवू शकतात. म्हणून तुमच्या आहाराकडे आणि दैनंदिन दिनचर्येकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे ठरेल. याचबरोबर मानसिक शांती राखण्यासाठी योग आणि आपल्या गुरूंचे किंवा कुलदेवताचे ध्यान करणे फायदेशीर ठरेल. या महिन्यात तुमची आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत राहील. जुने अडकलेले पैसे परत मिळतील आणि गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. कोणतेही जमीन किंवा मालमत्तेचे व्यवहार अनुकूल असतील. या काळात व्यावसायिकांसाठी आर्थिक वाढ होईल. कौटुंबिक खर्चात किंचित वाढ होऊ शकते, परंतु आर्थिक संतुलन राखून उत्पन्नाचे स्रोत देखील वाढतील. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना किंचित कठीण जाईल. तुमच्या अभ्यासाकडे लक्ष देणे या महिन्यात खूप महत्त्वाचे आहे. उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्यांनी त्यांची ऊर्जा टिकवून ठेवावी. जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुम्हाला विशेष तयारी करावी लागेल. जर तुम्ही बँकिंगची तयारी करत असाल तर तुम्हाला यश मिळेल. आणि जर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये काहीतरी नवीन करण्याची योजना आखली असेल तर तुम्हाला यश मिळेल. तुम्ही या महिन्यात कार्यक्षेत्रात ऊर्जेने परिपूर्ण असाल. या महिन्यात दररोज विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे व आदित्य स्तोत्राचे पठण करावे. यामुळे तुमचे नशीब बळकट होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश भेटेल.